शिवाचे किशोरा आम्ही त्यावर वाचे आम्ही कंठ विश्व पिऊन मोडी तोडण्याची मुंडकी मोजून चंदण्याची ती त्यास मराठी दुर्गेचे ते असे मराठी इथे लाडवा जाऊ नको रे फाडून पडल्यानं जाती मराठी वज्र ज्यांचे वार गाव धन त्यांचे घाल देवीची खण 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 मनी स्वराज्य धन 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 शिवरायांची अन मराठीची समाधीचा मान मराठी उडत जाती शत्रू सारा भगवाच्या धनात रोवे मराठे आले मराठे आधी नाही तर अशा शिवाचे मोडी तोडण्याची मुंडकी मोजून पाचाळी सोडते असे मराठे आले मराठे आधी नाही तर अशा शिवाचे मोडी तोडण्याची मुंडकी मोजून पाचाळी सोडते असे मराठे महिना काय आहे आता काय सांगू आहो साहेब अहो या सिद्धेची बिचास लेच वाढत चालली अहो ही पोर उचलून ही काय निघाले होते सिद्धी पल्याडच्या बाजारात आपल्या लोकांना यांचा संशय आला म्हणून यांच्या मागे गेलं तेव्हा बुरखा घालून बसवलेली शेलाराची पोर सापडली बोली तू बोल हो शेलार अहो तुम्हीच बोला काहीतरी मी काय सांगणार अहो साहेब तुम्हीच काहीतरी बघा माझ्या पोरीकडं तुम्ही राक्षसांनो
तुमची ही हिम्मत? गुस्ताखी माफ करना रानी साहिबा, लेकिन मैंने ये लड़की 25 दिनार देकर बाजार से खरीदी थी। और याद रखना, हमारे पास बीजापुर दरबार का परवाना भी है। हमारे व्यापार में यहाँ का कोई भी बंदा दखलंदाजी नहीं कर सकता। शराब पोरी बाळी ना विकणं हा तुमचा व्यापार? हाँ, यही हमारा व्यापार। क्या कर लोगे आप? हे हिंदवी स्वराज्य आहे, इथे आया बायांची पूजा केली जाते. जा, तुझ्या मालकाला जाऊन सांग, पुण्याची जहागिरी आता महाराज साहेबांची अर्धांगिनी चालवते. ती असले प्रकार खपवून घेणार नाही. अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही. घेऊन जाईल आणि गर्दन मारायची. स्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाट ही झाली. जय 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 जिजाऊ. जय 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 जिजाऊ. जय 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 जिजाऊ. चिरायू दिव्य पराक्रमाने आपलेला महाराष्ट्र चिरायू. जय 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 जिजाऊ. जय 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 जिजाऊ. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बरगा. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. हम त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने, या नवतेचं अफजल खाने जिता जागता जन्मू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या दुर्मीत. केस गोड दड पायदळ, फौज फाटाला ये बक्कळ. अंगीत हा हातीचं पळ, पाहणारा कापी चुळचुळ. वाटेत भेटेल त्याला चिरडी. कीर्ती झाडाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Abdul Khan's army? Yeah, sad. But the Lion of the Mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार? काय लढवावा हुन्नर, चिंतेत बंद सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणाला साहेबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. साहेबा,
शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा प्योच्छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा प्योच्छावा. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी ठेवावा, तिचा धर्म सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्यासे नाही जाणीव शक्तीची. आणि करील काही कल्पना युक्तीची. काही राज जीवा महाल आल्या. करील काय कल्पना युक्तीची. या जीवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप दाडा, म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ आहे तर दुपारची वेळ ठरवा. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला, आणि अशा या शामियान्यात खान दौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महारा. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा, पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महारा. शूर न पाहे माघारे, रणी निघत शूर न पाहे माघारे. ऐशमज धीर, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, रोकून नजारा गहिरी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्या, कट्यारीचा वार त्यानं केला. खर आवाज झाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडपडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवट केला. वाघेनं खाचा मारा केला. टर्रा पडलं पोटाला. त्याला गेला खानाचा कोटा. भाई रे आला जी. पुत्र
अस्मिता, महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे लावणी. तुम्हा आम्हा सर्वांना भुरळ घालते ती लावणी, ढोलकीच्या ठेक्यावर ताल धरायला लावते ती लावणी, महाराष्ट्राच्या संगीताला साथ घालते ती लावणी, रसिकांना शिट्ट्या मारायला लावते ती लावणी, सर्वांना घायाळ करते ती लावणी आणि होऊन गेल्यानंतरही जी तुमच्या आमच्या काळजात राहते ती लावणी. अशी नखरेल लावणी सादर करत आहे आपल्या शाळेची तन्वी रवींद्र घुले. खट 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 खट
अगधावाई खाई खाई दैत्य मातला आणि संपू देत काळ दुष्ट बंध मातला अगधावाई खाई खाई दैत्य मातला आणि संपू देत काळ दुष्ट बंध मातला आता त्रिशूळ तू हातात आई घे दैत्याचा संग्राला आणि अंबाबाई अंबाबाई सर्वांनी अतिशय जोशामध्ये आपला हा कार्यक्रम अतिशय सुंदर या ठिकाणी करत आहे. कृपया सर्वांना विनंती की आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर स्वागत करायचे. Yeah.
अगदी तसंच आपलं नशीब व मेहनत एकत्र आली की यश मिळतच, हो ना? आणि या वडापाव बरोबर गरम गरम साबुदाणा खिचडी मिळाली तर? पण उपवास तर बायकोने धरलाय ना, मग बायकोच्या या कडक उपवासात नवरोबांना खिचडी निदान चाखायला तरी मिळते का ते पाहूयात. घेऊन येत आहेत नशिबाचा वडापाव आणि माझ्या बायकोने उपवास धरला हे जबरदस्त फ्युजन गीत. सादर करत आहेत कुशल उगले, विराज सहाने, अर्णव उगले, सिद्धार्थ उगले, वेदांत उगले, अर्णव उगले. अंगानं काडी मोडी हातपायीच जात्याल गळून उद्या बसायचं घट म्हणलं की रातीच ठेवलंय भगरीचं पीठ मळून दूध पाताळ नातं कसं आलं याजून बघा कुणाची वाट बया जावा जावा बसल्या दया टाकावरी ताव मारला ग माझ्या बायको दया टाकावरी ताव मारला ग माझ्या बायको चिलमिली वेपर्स पापड्या तळून घेतल्या कुरकुरीत शेंगदाण्याच्या कुटात मिरची टाकून शाबू केलाय चरचरीत आमटी केली बटाट्याची लईच बरबरीत नरड्याला येऊस तवर खाल्लंय अनबाई झाली गरगरीत राजगिऱ्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बायको उपास झाला राजगिऱ्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बायको उपास झाला वार्षिक स्नेह संमेलनासाठी जमलेले सर्व मान्यवर, अधिकारी वर्ग, पालक, समस्त ग्रामस्थ, रसिक, श्रोते हो, आपणा सर्वांना कार्यक्रमाचा आनंद आपण सर्वजण घेतच आहात. अगदी थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होतोय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सादर होत आहे शिव तांडव. Puri
खूपच छान. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. आता ज्या झालेल्या वैशाली माडे यांच्या आवाजात सजलेले बाजीराव मस्तानी चित्रपटातील पिंगा हे गाणे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया. आपल्या लाडक्या नृत्यांगनांचे पिंगा ग पोरी पिंगा सादर करत आहे ज्ञानेश्वरी उगले, रिद्धी उगले, सिद्धी उगले. लटपट लटपट अमर कामिनी अधर रागिनी
आजही आपल्याला जर कोणी विचारले तर लक्षा, अशोक सराफ, सचिन हीच नावं आपल्या ओठांवर येतात. दर रविवारी सायंकाळी 4 वाजता यांचे चित्रपट पाहण्यासाठी आपण उतावीळ व्हायचो. ज्यांच्याकडे टीव्ही असेल त्यांच्या घरची 4 कामही अगदी आवडीनं करायचो, हो ना? चला तर मग आपण सर्वजण या भूतकाळात परत एकदा जाऊया. त्या काळचे सुपर डुपर हिट ब्लॉकबस्टर चित्रपट आणि त्या चित्रपटांतील गाणी मनात रेंगाळलेली आपण पुन्हा एकदा आज अनुभवूया. जबरदस्त फ्युजन घेऊन येत आहे हर्षिता उगले, सिद्धी उगले, ओवी सहाने, द्वारका मेंगाळ, अबोली उगले, प्रगती हांडे, श्रद्धा उगले. सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. भीती कुणाची कशाला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. मित्र प्रेम दिवाळा रसीला, दे प्यार जरासा नशीला. मित्र प्रेम दिवाळा रसीला, दे प्यार जरासा नशीला. नवरी असली आणि ही मनात कसली. ही नवरी असली आणि ही मनात कसली. तिचा नखरा पाहून काळी जोडता हो, धक 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 धक. नवरा असला आणि हा उपरत बसला. नवरा असला आणि हा उपरत बसला. मला येता जाता चोरून बघतोय हो. ही नवरी असली आणि ही मनात ठसली हो.
गंगा रहता है सादर करत आहेत वृषभ मेंगाळ, विराज उगले, हृदय मेंगाळ, अनिरुद्ध मेंगाळ, देवांश सहाने, वेदांत उगले. धन्यवाद. या आपल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय संगीता हसे मॅडम यांच्याकडनं 501 रुपये देणगी आपल्या या कार्यक्रमासाठी आलेले आहे. त्यांचं शाळा व्यवस्थापन कमिटीच्या वतीनं तर ते स्वागत, अभिनंदन. अगदी थोडेच कार्यक्रम शिल्लक आहेत. कृपया कोणीही जागेवरून उठू नये. मुलांना प्रेरणा मिळण्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. पनघट का पानी भरे ककरिया कोई दीवानी, ठंडी ठंडी पुरवानी में मीठी मीठी खुशबू, मत पूछो खुशबू में होता है कैसा जादू, जादू ऐसा होता है कि हर कोई झूमता रहता है इस देश में। गाती है और माधुरियाँ गाती है, मध्यम मध्यम सी पवन चले कोयलिया गीत सुनाती है। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे हो गए। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। हमने कहा है तुम भी कहो, हमने कहा है तो तुम भी कहो। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। खूपच जबरदस्त
जोरदार टाळ्या. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी. आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये. सर्वांनी रुपये देणगी आलेले आहे. त्याचप्रमाणे अमोल अण्णासाहेब उगले यांच्याकडनं 1000 रुपये देणगी आपल्याला या कार्यक्रमासाठी आलेली आहे. सिद्धार्थ रमेश चिकणे यांच्याकडनं 1100 रुपये देणगी आपल्याला या कार्यक्रमासाठी आलेली आहे. सर्व देणगीदारांचं शाळेच्या वतीने सरचे स्वागत अभिनंदन. आता स्टेजवर आग लावायला येत आहेत आपल्या शाळेचे खरेखुरे धुरंदर, ज्यांच्या नसानसात ऊर्जा आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास आहे आणि जे आपल्या सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे खरे बादशाह आहेत. अशा ग्रुपचे जोरदार स्वागत करा. धुरंदर या चित्रपटातील जबरदस्त गाण्यावर सादर होत आहे एक धमाकेदार डान्स परफॉर्मन्स. सादर करत आहेत कुशल उगले, सिद्धार्थ उगले, वेदांत उगले, विराज सहाने, अर्णव उगले. عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش مكسر يا اخي تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش مكسر عندي لك رقصة قوية يا الحبيب سمها صبوحة خطبها نصيب مدينك شنو بتعطيها كف وهز شبكين خليك شديد عطني رقصة الفريسة زيد عليها شوي عندي بيزة حق الجيتار اللي نعرفه تصيده سويلي وقفة دار رهيبة هيا سوي رقصة بياض جيب لي واحد كرك يلا بياض طق سيارة بوليس يلا يلا سوي رقصة تانية رقصة المطرب ولا سيرة يا اخي تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش مكسر يا اخي تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش مكسر.
दैवत, साऱ्या जगताची आई, साऱ्या कोळीवाड्याचं पालन पोषण करणारी उद्धार करती माता एकवीरा. 1976 मधील सबसे बडा रुपैया या चित्रपटातील किशोर कुमार व लता मंगेशकर यांनी गायलेलं लोकप्रिय कोळी गीत दरिया किनारे एक बंगलो हे गीत आता आपल्या समोर सादर होत आहे. सादर करत आहेत हर्षिता उगले, स्वरांजली दुधवडे, प्रगती हंडे, नमस्वी उगले, स्वरा वरपे, ओवी सहाने, लायरा मेंगाळ, स्वरा उगले. मैं
अतिशय आनंदामध्ये साजरा झाला. आपण सर्व पालक ग्रामस्थ हे सर्वजण अतिशय आनंदाने या ठिकाणी उपस्थित राहिलात. या चिमुकल्यांच्या कलागुणांना अशी भरभरून आपण दाद दिली त्याबद्दल आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळमळा क्रमांक 2 या शाळेच्या वतीनं सर्व ग्रामस्थांचं, पालकांचं, उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी आभार मानतो. आज आपल्याकडं बाहेरून जे काही शिक्षक इथपर्यंत भेट देण्यासाठी आले आणि आपले गणू कोल्लमकर यांनी जे काय लाईव्ह केला आपला कार्यक्रम, आणि मी आता पाहिलं आमच्या बऱ्याचशा शिक्षकांचे ग्रुप तो लाईव्ह चालू आहे, भरभरून अशी दाद मिळते. तर आपल्या छोट्या चिमुकल्यांसाठी सर्वांनी अतिशय जोरात अशा टाळ्या वाजवायच्या आहे का आज लाईव्ह केल्यामुळं भरभरून अशी दाद या ठिकाणी आपल्या चिमुकल्यांना मिळते. तसे मेसेज येऊ राहिलेले आहेत. तर या आपल्या चिमुकल्यांच्या सहकार्यानंच आज आपली शाळा राज्य असन जिल्हा असन या पातळीपर्यंत पोहोचलेली आहे. अगदी एक 15 दिवसापूर्वीच आपले ऑलिम्पियाडसाठी जे काही राज्यस्तरावर 4 विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहेत, तर सर्वांनी त्या 4 विद्यार्थ्यांसाठी टाळ्या वाजवायच्या आहे. आणि कालच लक्षवेध परीक्षेचा निकाल आपला जाहीर झालेला आहे आणि आनंदाची बाब म्हणजे आपल्या शाळेचा 100% निकाल लागलेला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. बरेचसे इयत्तांमधले मुलं हे राज्यस्तर जिल्हा स्तरावर निश्चितच त्यांची निवड होणार आहे. त्या पद्धतीचे मार्क आपल्या मुलांना मिळाले आहे. तर पुन्हा एकदा या चिमुकल्यांचं आपल्या शाळेच्या वतीनं, आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपण या ठिकाणी अभिनंदन करू. आणि असं सहकार्य तुमच्या सर्व या परिसरातील पालकांनी आपल्या शाळेला ठेवावं. आणि आनंदाची बाब म्हणजे दिवसेंदिवस आपल्या शाळेचा पट हा वाढतोय. सर्वजण चांगल्या दृष्टीनं आणि एक सर्वगुण शाळा म्हणून आपल्याकडे पाहतायत आणि अभिनंदन करू वाटतंय का जे कसरवाडीवर नळवडीकडून गोकुळ साने असन, अभिजित असन, बाबासाहेब साने असन, त्या कोपऱ्यातून जे मुलं आपल्याकडे येतात त्या पालकांनी जो विश्वास दाखवलाय त्याबद्दल माऊली साने असन, खूप लांबवरून ते मुलं येतात. तर त्या पालकांबद्दल एकदा टाळ्या वाजवायचे का खूप लांबच्या पालकांनी आपला विश्वास दाखवला. दररोज मुलांची काळजी घेतात आणि या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे ते जरी स्वतःच्या मुलांना यायला आले परंतु मुलं थांबलेले दिसले तर आपल्या पालकांचं एक वैशिष्ट्य आहे की ते मुलं त्या घरापर्यंत ते पोच करतात. ही एक म्हणजे माझ्या एवढ्या सर्व्हिस मध्ये मी एक आनंदाची बाब पाहिली का कोणताही पालक त्या ठिकाणी अजिबात असं म्हणत नाही का मी त्या मुलाला सोडणार नाही. खूप असे पालक आहे का अडचणीच्या काळामध्ये मुलांना सहकार्य करतात आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं ही शाळा आपली चांगल्या ठिकाणी पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा तुमचे आभार. मज्जाच मज्जा यायची. सगळ्या वऱ्हाडी मंडळींचं दिलखुलास मनोरंजन व्हायचं. थोड्या अधिक प्रमाणावर आजही हे उखाणे लग्न समारंभात, पूजेच्या किंवा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात ऐकायला मिळतात. आज आपल्याही पिंपळमळा क्रमांक 2च्या शाळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात आपणही या गमतीदार उखाण्यांचा आस्वाद घेऊया. बाय बाय बाई, किती काम पडलंय, कधी आवरणार आहे? अगं सकू, झालं का नाही काम? अजून भांडे घासायचे राहिले आणि मग चाली हंडे. बर, आता बसू की नको खाली? बस बस. अगं ओवे, घे की आता नाव. झेंडूचे फूल आलते डोल, झेंडूचे फूल आलते डोल, आमचे राव दिसतात डुकराचे पिल. अगं सिद्धे, आता घे की नाव. पहाटेच्या वेळी वेचित होते कळ्या, पहाटेच्या वेळी वेचित होते कळ्या, आमचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या. अगं स्वरा, घे की आता नाव. एक होती चिव, एक होती काऊ, एक होती चिव, एक होती काऊ, आमचं नाव घेते डोकं नका खाऊ. आता घे की ज्ञानेश्वरी नाव. मटणाच्या भाजीत खोबरे टाकले किसून किसून, मटणाच्या भाजीत खोबरे टाकले किसून किसून, आमचे राव गेले रसून म्हणून मीच खाल्ले चाटून पुसून.
अगं तन्वी घे की आता नाव. चांदीच्या ताटात ठेवले जिलेबीचे तुकडे, चांदीच्या ताटात ठेवले जिलेबीचे तुकडे, ए मेल्या घास भरवते खवडकर इकडे. अगं हे दरका घे की आता नाव. हंड्यात हंडा हंड्यावर हंडा, हंड्यात हंडा हंड्यावर हंडा, आमच्या रावणचे सगळे मित्र म्हणजे माकड तोंडे. अगं अबोली घे की आता नाव. जितेबाई पाटबाई पाट चंदनाचा पाट, पाटबाई पाट चंदनाचा पाट, आमचे नुसते हिंडतात गावभर घालू कयांच्या फेकटातला. अगं रिद्धी घे की आता नाव. आंब्याच्या फाट्यावर विचित होते कया, नाही आंब्याच्या फाट्यावर पाय कसा ठेवू, आंब्याच्या फाट्यावर पाय कसा ठेवू, अजून माझे लग्न नाही झाले तर कोणा मेलेचं नाव कसं घेऊ. अगं संस्कृती घे की आता नाव. मुंबईवरून येताना आमची पहिलीच गाडी सुटली, मुंबईवरून येताना आमची पहिलीच गाडी सुटली, आमच्या यांची पॅन्ट रस्त्यातच फाटली. अगं स्नेहल घे की आता नाव. हजाराची साडी घे मला हजार साडी, नाही तर मी तरी 12ची गाडी. अगं शिवण्या घे की आता नाव. केंद्रात केंद्र डोंगरगाव केंद्र, माझ्या बाजारात पडले काळवेंद्र. अगं स्वरांजली घे की आता नाव. एक होती चिऊ एक होती काव, आमचं नाव घेते डोकं नका खाऊ. अगं हर्षिता घे की आता नाव. चंदनाच्या पाट्यावर चंदनाच्या ताटात मटणाचा रस्सा, चंदनाच्या ताटात मटणाचा रस्सा, चंदनाच्या ताटात मटणाचा रस्सा, चंदनाच्या ताटात मटणाचा रस्सा, अजून माझे लग्न नाही झाले, नाव कसं घेऊ. अगं नमस्वी घे की आता